3 मध्ये घाटी निलोफर निसार उबाटाकडून निवडून आलेले आहेत। तसेच श्रीराम नेमानीवार मशाल या चिन्हावर ते निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये अभय नगराळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आलेले आहेत। तर शेख नूरसाब मुकद्दर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेले आहेत। शेख नूरसाब मुकद्दर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडून आलेले आहेत। तसंच प्रभाग क्रमांक 5 मध्ये निकिता स्वागत आयनीनिवार या तर शेखर नेमानीवार अपक्ष हे निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सरोजनी रामराव ओद्दीवार या भाजपाच्या उमेदवार निवडून आलेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 6 मध्येच प्रवीण राठोड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। किनवट नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी आपण पाहत आहोत। 7 मध्ये ललिता मारुती मुनेश्वर ह्या अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर श्रीनिवास नेमानीवार हे भाजप पक्षाचे उमेदवार होते, ते निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये सूरज सातुरवार शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेले आहेत। तर गंगाबाई नारायण मरसकोले उबाटा गटाकडून मशाल या चिन्हावर निवडून आलेले आहेत। किनवट नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल या ठिकाणी आपण पाहत आहोत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण पाहत आहोत तर शेख सादिका इम्रान या घडी चिन्हावर या ठिकाणी विजय झालेले आहेत। तर दुसऱ्या या ठिकाणी ब गटामधून नईमा बेगम मिर्झा सय्यद या ठिकाणी ते तुतारी या चिन्हावरून निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये हा शेवटचा प्रभाग आहे। यामध्ये 3 उमेदवार या ठिकाणी होते, त्यामध्ये अभय महाजन हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेले आहेत। दुसरा नंबरचा आहे जरीना खानम साजिद खान या निवडून आलेले आहेत। तर गुलबख्त अकबर खान राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत। अशा प्रकारे एकूण 1 ते 10 प्रभागामधल्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार विजय झालेले आहेत याबद्दलची आपण माहिती बघितली। आता